वहिनी घराबाहेर नाही जाऊ शकत. का? तब्येत ठीक नाही का? नाही, तब्येत ठीक आहे, पण तिलोत्तमा मॅडमने स्पष्ट सांगितलंय, जोवर डोहाळे जेवण होत नाही तोवर वहिनींना बाहेर जाता नाही येणार. ठीक आहे, मग जे आई जे सांगेल ते कर. किंवा आपण एक काम करू शकतो, जेव्हा आपण दुकानात जाऊ तेव्हा मी वहिनींना व्हिडिओ कॉल करते, म्हणजे त्यांच्या आवडीची साडी घेऊ. माझी बायको स्मार्ट आहे. ठीक आहे, चालेल, जाऊ आपण. आता निघू. हो, चल. बाय. बाय. देवीने तर स्वप्नात येऊन ओटी भरायची आठवण करून दिली आणि आणि आईने बाहेर जायचं नाही म्हणून सांगितलंय. खूप वर्षांपासून या क्षणाची वाट बघत होते मी. कित्येकदा देवाला साकडं घातलंय आणि जर आज देवी आई माझं स्वप्न पूर्ण करत असेल तर मी सुद्धा माझा शब्द पाळायला हवा. पण कसं? हे सुद्धा आता ऐकणार नाहीत माझं. मी जर देवीला दिलेला शब्द पूर्ण केला नाही तर नाही, असं करून नाही चालणार. या बाबतीत मी कुठलाच धोका पत्करू शकत नाही आता. किती अडचण असली तरी काहीतरी मार्ग काढायलाच हवा. कसंही करून मला मंगळवारी देवीची ओटी भरावीच लागेल. काय करू? वहिनी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय किचन मध्ये यायचं नाही म्हणून. सगळी कामं मी करीन. का आलात? अगं, मी काम करायला आलेलं नाहीये. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोलायचंय? बरं, मग आधी बसा, बसून बोलूया. बरं, बसतेस. बोला. सावली, तुला माहिती आहे ना, आपल्या घरात कित्येक वर्ष पाळणा हलला नव्हता. म्हणूनच मी देवी आईकडे नवस केला होता की माझा 7वा महिना सुरू झाला की मी पहिल्या मंगळवारी तिची ओटी भरायला येईन. पण वहिनी, तिलोत्तमा मॅडम काय म्हणाल्या आहेत लक्षात आहे ना तुमच्या? त्यांच्या गुरुजींनी ताकीद दिली आहे की तुम्ही ह्या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. मग तुम्ही बाहेर कशा जाणार आहात? तेच ना, मला कळतच नाही मी काय करू. एकीकडे आईंनी दिलेला शब्द आणि दुसरीकडे मी देवी आईला केलेला नवस. सावली, जर मी नवस पूर्ण करू शकले नाही आणि जर काही अघटित घडलं तर? म्हणूनच मी तुझ्याकडे आले. प्लीज काहीतरी मार्ग काढ. पण वहिनी, मी काय करूयात? तिलोत्तमा मॅडमचा शब्द नाही मोडता येणार. ते आपल्या भल्यासाठीच सांगतात ना सगळं. मग मी काय करू? आईंचा शब्द राखण्यासाठी देवी आईला केलेला नवस मोडू आणि त्यामुळे माझ्या बाळावर काही संकट आलं तर? सावली, मला खूप भीती वाटते. प्लीज कर ना काहीतरी. पण मग तुम्ही घराबाहेर पाऊल कसं टाकणार? सावली, हे बघ, आईंना घरातून बाहेर पाठवण्याची आणि तिथे त्यांना गुंतवून ठेवण्याची जबाबदारी माझी. तू फक्त माझ्याबरोबर चल. तू असलीस ना की धीर येतो. मला नाही भीती वाटत कसलीच. सावली, प्लीज.